श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। खरंच आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। 10 मे 2024ला अक्षय तृतीया हा दिवस आहे। म्हणजेच अक्षय तृतीया ही वैशाख शुद्ध तृतीयेलाच अक्षय तृतीया म्हणतात। 3.5 मुहूर्तापैकी हा दिवस एक आहे। हा दिवस श्राद्ध दिवस मानला जातो। या दिवशी पितरांचा सण देखील मानला जातो। त्याचबरोबर शुभ कामासाठी शुभ मुहूर्त सुद्धा हा दिवस आहे। घरामध्ये वास्तुशांती करणं असो किंवा दुसऱ्या कोणतेही शुभ काम जे आहे ते या दिवशी केल्याने सफल होतात। त्याचबरोबर अक्षय तृतीया दिवशी काही महत्त्वाचे कामं देखील केल्याने आपल्याला महापुण्यकारक मानले जाते। अक्षय तृतीयाच्या दिवशी कुणीही नवीन काम सुरू करण्यास मुहूर्त पाहण्याची अजिबात गरज नसते। या दिवशी केलेले दान, हवन, पूजा, जप, पुण्यकर्म अक्षय टिकते। म्हणून अक्षय तृतीया ही पुण्यतिथी आहे। थोडक्यात पितरांचे ऋण फेडण्याचा दिवस आहे। तसेच या दिवशी परशुराम जयंती म्हणून देखील हा दिवस ओळखला जातो। या दिवसानिमित्त जप, हवन, पितृपर्ण, दान, पूजा वगैरे पुण्यकर्म केल्याने अक्षय पुण्यदायक होतात। म्हणून या दिवसालाच अक्षय तृतीया म्हणतात। थोडक्यात सांगायचं झालं तर अक्षय म्हणजे कधीही न संपणारं, अखंड टिकणारं। या दिवशी केलेलं दान हे अक्षय राहते, कधीही संपत नाही। म्हणून या तिथीला आपणास जे काही शक्य असेल ते तुम्ही नक्की दान करा। या दिवशी दान केलेलं अक्षय तर राहतेच, पण त्याचबरोबर दान देणाऱ्यास यामुळे शांती, सुख, समृद्धी याचाही लाभ होतो। जे आपल्याला शक्य होते त्याचं तुम्ही नक्कीच दान करा। या दिवशी केलेलं सत्कृत्य अखंड टिकणारं असतं। सर्वात विशेष म्हणजे दानाचं खूप महत्त्व आहे। तुम्ही अन्नदान करू शकतात, गरिबांना काही दान देऊ शकतात। त्याचबरोबर या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची सुद्धा पूजा केली जाते। आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता अखंड राहावी, अखंड लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहावा याच्यासाठी विशेष अशी सेवा, उपासना या दिवशी केली जाते। त्याचबरोबर या 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्यामुळे या दिवशी सोने, चांदी खरेदी करतात। त्याचबरोबर काही मौल्यवान वस्तू सुद्धा खरेदी केले जातात। पण चांदी, सोने याच्यापेक्षाही मौल्यवान वस्तू दुसऱ्या तुम्ही जर खरेदी केल्या तर नक्कीच तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता टिकून राहील, लक्ष्मी मातेचा वास तुमच्या घरामध्ये राहील, सुख समृद्धीने समाधानीने तुमच्या घरामध्ये भरभराटी येईल। तर त्या वस्तू कोणत्या आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघूयात। तर सर्वात प्रथम या दिवशी जर का तुम्ही श्रीयंत्र खरेदी केलं, जर आता तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर तुम्ही नक्कीच या दिवशी या शुभ मुहूर्तावरती श्रीयंत्र खरेदी करा। पण श्रीयंत्र खरेदी केलं आणि तुम्ही निश्चित तुम्हाला देवघरामध्ये ठेवायचं नाही, तर त्याची नित्यनियमाने दररोज पूजा करायची आहे। पौर्णिमेला आपल्याला त्या श्रीयंत्रावर कुंकुमार्जन सुद्धा करायचं असते। कोणतीही गोष्ट घेतली तर त्याची आपल्याकडून पूर्णपणे सेवा झालीच पाहिजे। श्रीयंत्र आणून नुसतं घरामध्ये ठेवायचं नाही देवघरामध्ये, तर त्याची पूजा केल्याने नक्कीच लक्ष्मी माता आपल्या घरावर त्याची कृपा राहते आणि आपले कुटुंब सुखी आणि प्रगतीच्या वाटचालीकडे चालू राहते। तर दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी तुम्हाला श्रीयंत्र खरेदी करायचं आहे। आर्थिकदृष्ट्या तुमचे कोणतेही अडचण असू द्या, श्रीयंत्र घेतल्याने आणि त्यांची सेवा केल्याने नक्कीच त्या म्हणजे आर्थिक अडचणी ज्या आहेत त्या दूर होतात। कारण श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं आसन असल्यामुळे नक्कीच तुमच्या घरातल्या काही अडचणी आहेत त्या दूर होण्यास तुम्हाला मदत होईल। त्यानंतर पिवळी मोहरी, बऱ्याचशा गोष्टी आपल्या घरामध्ये दोष असेल, पितृदोष असेल किंवा शत्रुदोष असेल किंवा कोणाची नजर बाधा झाली असेल तर आपण उपाय ह्या पिवळ्या मोहरीचा करत असतो। पिवळी मोहरी ही आपण पूजामध्ये सुद्धा वापरली जाते। होम हवन ज्यावेळेस आपल्या घरामध्ये केलं जाते त्यावेळेस पिवळी मोहरी वापरले जाते। तांत्रिक दृष्ट्याने सुद्धा पिवळ्या मोहरीचे खूप सारे उपाय आहेत जे की आपल्याला आपल्या घरामधले काही दोष असतील ते निघून जाण्यास मदत होते। तर या पिवळ्या मोहरीचा आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी या शुभ मुहूर्तावरती खरेदी करायची आहे। त्यानंतर तिसरी गोष्ट मीठ। आता मिठाचे उपयोग आपल्याला माहिती आहेत। त्याचबरोबर आपण मार्गशीर्ष महिन्यातली जी कथा आहे श्री महालक्ष्मीची त्याच्यामध्ये सुद्धा मिठाचे महत्त्व बघितलेले आहेत। तर आपण या शुभ मुहूर्तावरती थोडं तरी का होईना आपल्याला मीठ खरेदी करायचं आहे आणि त्या मिठाची पूजा करायची आहे। नक्कीच तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहील आणि माता लक्ष्मीची तुमच्यावर कृपा होईल। त्यानंतर जर तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही नक्की चांदीची किंवा पितळाची समई या दिवशी खरेदी करा। ज्यावेळेस तुम्ही चांदीची किंवा पितळाची समई खरेदी करताल तर त्यावेळेस संध्याकाळी या शुभ मुहूर्तावरती दिवे प्रज्वलित करायचे आहेत त्या समईमध्ये आणि त्याची पूजा करायची आहे। जर शक्य होत नसेल चांदीची समई किंवा
म्हणजे पितळाची समईसुद्धा शक्य होत नसेल घ्यायची तर एक छोटीशी निरंजन का होईना आपण या दिवशी नक्की घ्या। त्याचबरोबर आपला तांब्याचं जे पितळाच्या तांब्याचा देवतांब्या असतो आपण जो की देवपूजामध्ये वापरतो, ज्यांना कोणाला शक्य होत असेल तर तुम्ही हा तांब्यासुद्धा या शुभ मुहूर्तावरती खरेदी करू शकतात। बऱ्याचशा गोष्टी असतात, असं नाही की सोने चांदीच खरेदी केल्या पाहिजे त्या दिवशी, पण तुम्ही ह्या गोष्टी जरी खरेदी केल्यात तर ह्या सोन्या आणि चांदीपेक्षाही खूप मौल्यवान अशा आहेत की जे की आपल्या सुखी संसारासाठी, आपल्या परिवारासाठी, आपल्या प्रगतीसाठी उपयुक्त अशा ठरणाऱ्या आहेत। तर तुम्ही या शुभ मुहूर्तावरती नक्कीच या गोष्टी खरेदी करा। या दिवशी आपले पित्राचे ऋण फेडण्यासाठी हा दिवस असतो। त्याचबरोबर या दिवशी आपल्या पित्रांना जीव घालून तृप्त केले जातं, त्यांचं मन ते आपल्यावर प्रसन्न होण्यासाठी बरेचसे सेवा उपाय सुद्धा केले जातात, तर ते सुद्धा तुम्ही नक्की करा। तुम्हाला काही पितृदोष असेल तर तो सुद्धा दूर होण्यास मदत होईल। 3 पिढ्याचा पितृदोष दूर होण्यास आपल्याला मदत होत असते जर का आपण या दिवशी आपल्या पित्रांची सेवा केली, त्याचबरोबर काही उपाय तोडगे जरी केले तर नक्कीच ते सफल होत असतात। तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता। खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त।